नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधातील सत्ता समतोल ही जी काही संकल्पना आहे त्या संकल्पनेचा अर्थ आणि संक्षिप्त इतिहास आपण कालच्या तासिकेला अभ्यासला आहे आणि आज आपण सत्ता समतोलाची वैशिष्ट्ये या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सत्ता समतोल ही एक व्यवस्था आहे, ही एक यंत्रणा आहे आणि म्हणून ती कृत्रिम व्यवस्था आहे. व्यवस्था म्हटलं, सिस्टीम म्हटलं की ती कृत्रिम असते. थोडक्यामध्ये तिचे अनेक वेगवेगळे भाग असतात, पार्ट असतात आणि हे वेगवेगळे पार्ट एकत्रित करून किंवा एकत्र आणून त्या प्रकारची एक व्यवस्था किंवा यंत्रणा निर्माण करावी लागत असते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखादी सायकल बनवायची असेल तर आपणाला त्यासाठी वेगवेगळे पार्ट लागतात. उदाहरणार्थ 2 चाकं, ट्यूब टायर, पॅडल, सीट, हँडल किंवा अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या पार्टना आपण एकत्रित करून एक सायकल तयार करतो आणि मग ती सायकल एक यंत्रणा करत असतो. आणि म्हणून मग आपण पाहतो की सत्ता समतोलाची ही व्यवस्था अतिशय महत्त्वाची व्यवस्था आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करायची असेल तर आपणाला सत्ता समतोलाची व्यवस्था किंवा यंत्रणा त्या ठिकाणी राबवावी लागते किंवा ती व्यवस्था निर्माण करावी लागत असते. आणि म्हणून ही सत्ता समतोलाची व्यवस्था नेमकी कशी आहे ते आपण कालच्या त्याच्या अर्थावरून पाहितलं आहे. गट प्रतिगटांची निर्मिती करून ही सत्ता समतोलाची व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण होत असते. आपण पाहितलं की दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एक भांडवलशाही राष्ट्रांचा गट आणि साम्यवादी रशियाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निर्माण झालेला आपणाला दिसून येतो आणि त्याच्यातून एक सत्ता समतोलाची व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली आपणाला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे एकूणच सत्ता समतोलाची ही व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करता येते. आणि म्हणून मग ही सत्ता समतोलाच्या व्यवस्थेची नेमकी वैशिष्ट्ये कोणती आहेत हे आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये सत्ता समतोलाचं पहिलं वैशिष्ट्य जर बघायचं झालं तर ते म्हणजे सत्ता समतोल हा परिवर्तनीय असतो, म्हणजेच तो बदलणारा असतो. सत्ता समतोल समतोलाकडून असमतोलाकडे आणि असमतोलाकडून समतोलाकडे अशा प्रकारचा तो परिवर्तनीय असतो. म्हणजे ही व्यवस्था कायम स्थिर राहत नाही, तिच्यामध्ये सतत काळानुसार परिस्थितीनुसार त्या ठिकाणी बदल होत असतात. आपण पाहितलं आहे की 1648च्या वेस्टफालिया तहाने सत्ता समतोलाची व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण केली आणि ती अनेक काळ त्या ठिकाणी अस्तित्वात राहिली. परंतु नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो की 14व्या लुईने त्या ठिकाणी ती मोडीत काढली. त्याच्यानंतर मग युट्रेस तहाने आपण पाहतो की सत्ता समतोल निर्माण केला आणि मग त्याच्यानंतर आपण पुन्हा पाहतो की नेपोलियन बोनापार्टसारख्या एखाद्या आक्रमक राजाने त्या ठिकाणी ही सत्ता समतोलाची व्यवस्था त्या ठिकाणी मोडीत काढली. आणि अशाच प्रकारे जगामध्ये सतत ही सत्ता समतोलाची व्यवस्था कोणीतरी राष्ट्र त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतं आणि दुसरीकडे हीच व्यवस्था मोडीत काढण्याचा सुद्धा प्रयत्न एखादं राष्ट्र त्या ठिकाणी करत असतं आणि त्यामधून मग सत्ता समतोल हा कधी ढळतो तर कधी स्थिर राहतो. आणि म्हणून सत्ता समतोलाची व्यवस्था सतत बदलणारी असते किंवा ती परिवर्तनीय असते असं सुद्धा आपणाला त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणून सत्ता समतोलाचं ते एक वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य सांगत असताना आपणाला हे सांगता येईल की सत्ता समतोलाची व्यवस्था कृत्रिम आहे. म्हणजेच याचाच अर्थ आपण सांगायचं मगवा मी सांगितल्याप्रमाणे ती बनवावी लागते, ती निर्माण करावी लागते.
सत्ता समतोलाची व्यवस्था जाणीवपूर्वक निर्माण करावी लागते. राष्ट्रांचे गट प्रतिगट तयार करावे लागतात किंवा ते केले जातात आणि त्याच्यामधून एक सत्ता समतोल त्या ठिकाणी निर्माण होत असतो. आपण पाहतो की जगाच्या पाठीवर दुसऱ्या महायुद्धानंतर अशाच प्रकारचे वेगवेगळे गट त्या ठिकाणी अस्तित्वात आले. याचं उदाहरण सांगायचं झालं तर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटो राष्ट्रांचा गट त्या ठिकाणी अस्तित्वात आला. सेंटो नावाचा गट अस्तित्वात आला आणि मग असे गट अस्तित्वात आल्याच्या नंतर रशियाने सुद्धा वारसा नावाचा करार करून साम्यवादी राष्ट्रांचा एक गट त्या ठिकाणी निर्माण केला. म्हणजे अशा प्रकारच्या गट प्रतिगटांची निर्मिती करून त्या ठिकाणी सत्ता समतोलाची व्यवस्था निर्माण करावी लागते. एकीकडे हे पाहत असताना अजून एक दुसरी गोष्ट, विभागीय सत्ता समतोलामध्ये किंवा दोन राष्ट्रांच्या सत्ता समतोलामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या सत्ता समतोलाची व्यवस्था जाणीवपूर्वक त्या ठिकाणी निर्माण केली जाते. आपण पाहतो की 1974ला भारताने पहिली अण्वस्त्र चाचणी घेतली आणि त्यामुळे मग आपण पाहतो की पाकिस्तानला असे वाटले की आता भारत हे एक पॉवरफुल राष्ट्र तयार झालं, आण्विक राष्ट्र तयार झालं आणि त्यामुळे आपल्या स्वातंत्र्याला आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण होतो आणि म्हणून मग आपण पाहतो की पाकिस्तानने सुद्धा 1974ला अण्वस्त्र चाचण्या घेऊन एक प्रकारचा आण्विक सत्ता समतोल स्थापन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. म्हणजेच याचाच अर्थ ही एक कृत्रिम व्यवस्था आहे आणि ती जाणीवपूर्वक त्या ठिकाणी राष्ट्र निर्माण करत असतात असं आपणाला त्या ठिकाणी म्हणता येईल. त्याच्यानंतरचं सत्ता समतोलाची ही व्यवस्था जशी कृत्रिम असते, जशी परिवर्तनीय असते, तशीच ती स्थितिवादीसुद्धा त्या ठिकाणी असते. स्थितिवादी म्हणजे जैसे थे वादी. एकदा का सत्ता समतोलाची व्यवस्था निर्माण झाली तर ती कायम तशाच पद्धतीने टिकवण्याचा प्रयत्न काही राष्ट्र करत असतात आणि असा प्रयत्न आपण पाहतो की इंग्लंडनं मोठ्या प्रमाणामध्ये केला. आपण पाहतो की औद्योगिक क्रांतीनंतर 19व्या शतकामध्ये जेव्हा मग वसाहती मिळवण्याचा प्रयत्न, वसाहतवाद त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आला. मग युरोप खंडातील इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, इटाली असेल यासारख्या, पोर्तुगाल असेल यासारख्या वेगवेगळ्या राष्ट्रांनी आशिया खंडातील, आफ्रिका खंडातील, अमेरिका खंडातील वसाहती आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामधून एक सत्ता समतोल स्थापन करण्याचा प्रयत्न या काळामध्ये झालेला दिसून येतो. आणि त्यानंतर मग आपण पाहतो की एकूणच त्या काळात इंग्लंड हे एक पॉवरफुल राष्ट्र, एक महासत्ता राष्ट्र म्हणून पुढे आले आणि मग इंग्लंडने त्या काळामध्ये हा सत्ता समतोल टिकवण्याचा जास्त प्रयत्न केला आणि तो सत्ता समतोल कायम कसा राखता येईल, जैसे थे वादी व्यवस्था कशी टिकवून ठेवता येईल याचा प्रयत्न केला. आता आपण त्याच्यानंतरचं एक उदाहरण जर सांगायचं झालं तर 1990च्या नंतर रशियाचं पतन झालं आणि रशियाच्या पतनानंतर एक नवीन सत्ता समतोलाची व्यवस्था त्या ठिकाणी अस्तित्वात आली आणि त्यामध्ये अमेरिकेने तो सत्ता समतोल स्थितिवादी सत्ता समतोल म्हणून टिकवण्याचा अधिकाधिक प्रयत्न केलेला आपणाला त्या ठिकाणी दिसून येतो. तर अशा प्रकारे सुद्धा सत्ता समतोल आहे तशी व्यवस्था जाणीवपूर्वक टिकवून ठेवण्याचा प्रयत्न काही राष्ट्र किंवा त्या ठिकाणचे राष्ट्र करत असतात आणि म्हणून सत्ता समतोलाची व्यवस्था स्थितिवादी असते. याचं राष्ट्रामधलं अनेक उदाहरण सांगायचं झालं, एखाद्या गावामधलं उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या गावामध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक श्रीमंत माणसं असतात आणि मग एखादा नवीन गरीब माणूस असलेला तो त्याच्या घरामध्ये कोणीतरी उद्योग टाकण्याचा प्रयत्न करतो, कोणीतरी नोकरीला किंवा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतो आणि तो सुद्धा श्रीमंत होण्याच्या दिशेने वाटचाल करत असतो. तेव्हा हे जे श्रीमंत 2-3 माणसं पहिले पारंपरिक होते ते त्याला श्रीमंत होऊ देत नाहीत आणि आहे ती व्यवस्थाच आपणच श्रीमंत राहावं, आपणच त्या ठिकाणी गावातला कारभार करावा, अशा प्रकारची व्यवस्था राखण्यासाठी ह्या नवीन राष्ट्राला किंवा नवीन मुलाला त्या ठिकाणी पुढे येऊ देत नाहीत. म्हणजे अशाच प्रकारे जगामध्ये सुद्धा जुनी मोठी राष्ट्रे त्या ठिकाणी नवीन
उदयोन्मुख राष्ट्रांना त्या ठिकाणी पुढे येण्याला पायबंद घालण्याचा प्रयत्न करतात. सध्याच्या काळामधलं उदाहरण सांगायचं झालं तर अमेरिका किंवा रशियासारखी ही मोठी राष्ट्र चीनसारख्या देशाला, भारतासारख्या देशाला पुढे येण्याला त्या ठिकाणी प्रतिबंध घालत असताना आपणाला दिसून येतात. तर म्हणून अशा प्रकारच्या सत्ता समतोलाला स्थितीवादी सत्ता समतोल असं आपणाला त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि त्याच्यानंतरचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर खरा सत्ता समतोल अवघड असतो. सत्ता समतोलाची ही व्यवस्था संदिग्ध संकल्पना आहे. आपण बघितलं ती एक व्यापक संकल्पना आहे. जगाच्या पाठीवर आज आपण पाहतो 200पेक्षा अधिक राष्ट्र आहेत आणि याच्यामध्ये मग कोणतं लहान राष्ट्र आहे, कोणतं मोठं राष्ट्र आहे, कोणत्या बाबतीमध्ये प्रबळ राष्ट्र आहे. जसं की अरब कंट्री तेलाच्या बाबतीमध्ये प्रबळ आहे, भारत किंवा चीनसारखे राष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीमध्ये प्रबळ आहे, जपानसारखं राष्ट्र तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये प्रबळ आहे, अमेरिकेसारखं राष्ट्र शस्त्रास्त्रांच्या बाबतीमध्ये प्रबळ आहे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या राष्ट्रामध्ये कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये एक सशक्तपणा असतो, तर दुसऱ्या बाबतीमध्ये ते राष्ट्र दुर्बल असते. आणि म्हणून मग आपण पाहतो की एवढ्या मोठ्या जगामध्ये जगाची विभागणी तंतोतंत पद्धतीने सत्ता समतोलाच्या बाबतीमध्ये होईल हे सांगणं कठीण आहे. कारण की सत्ता समतोलाची व्यवस्था त्या ठिकाणी जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न काही राष्ट्र करत असले तरी खऱ्या सत्ता समतोलाची व्यवस्था निर्माण होणं ही अत्यंत कठीण आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया यांनी सत्ता समतोलाची व्यवस्था एकीकडे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतानाच मग आपण पाहतो की 1961ला नेहरू, सुकार्नो, सुहार्तो यासारख्या नेत्यांनी त्या ठिकाणी नाम नावाची एक संघटना स्थापन केली. अलिप्तवादी राष्ट्रांचा गट त्या ठिकाणी तयार करून ही सत्ता समतोलाची व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि म्हणून मग आपण पाहतो की सत्ता समतोलाची व्यवस्था तंतोतंत पद्धतीने त्या ठिकाणी अस्तित्वात येईल ही सुद्धा अशक्य आहे किंवा अवघड आहे असं सुद्धा आपणाला म्हणता येईल. त्याच्यानंतरचं शेवटचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर सत्ता समतोल ची ही व्यवस्था जर बघितली तर मोठ्या राष्ट्रांचा तो एक खेळ आहे. मोठी राष्ट्र लहान राष्ट्रांना आपल्या गटामध्ये ओढून त्यांना आपल्या पद्धतीने वागवण्याचा किंवा त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा त्यांचं भावलं म्हणून वापर करण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. अमेरिका आणि रशियाने दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये, शीतयुद्धाच्या काळामध्ये अशाच पद्धतीने अनेक देशांना भावलं म्हणून वापरलं आणि त्याचा वापर करून त्या ठिकाणी आपलं हित किंवा आपला स्वार्थ त्या ठिकाणी जोपासला. सत्तेच्या समतोलाच्या नावाखाली अनेक राष्ट्रांचं त्या ठिकाणी विभाजन केलं, अनेक राष्ट्रांच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप केला. याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर आपण पाहतो की पाकिस्तान या राष्ट्राचं भावलं म्हणून वापर अमेरिकेने मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर नाटोचा सदस्य करून घेऊन पाकिस्तानला भारताच्या विरुद्ध चेतावणी देण्याचं काम अमेरिकेनं त्या ठिकाणी केलं आणि काश्मीरच्या मुद्द्यावर मग भारत आणि पाकिस्तान यांना आपापसामध्ये लढवत ठेवलं आणि त्याच्यातून मग आपण पाहतो की 1971ला भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं आणि त्याचा एक परिणाम असा झाला की पुन्हा मग पाकिस्तानचे 2 तुकडे त्या ठिकाणी झाले. एक म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि एक म्हणजे दुसरा पश्चिम पाकिस्तान. म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या राजकारणामधून त्या ठिकाणी लहान राष्ट्रांना बळी दिलं जातं आणि त्याच्यातून सत्ता समतोलाची व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न ही मोठी राष्ट्र त्या ठिकाणी करत असतात. आपण पाहतो की मग ते अफगाणिस्तानचा वापर असेल, व्हिएतनामचा वापर असेल, क्युबाचा वापर असेल, हंगेरीचा वापर असेल, अशा लहान लहान राष्ट्रांचा वापर अमेरिका, रशिया यासारख्या मोठ्या राष्ट्रांनी वेळोवेळी केलेला दिसून येतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये जर सांगायचं झालं तर चीनसारखं राष्ट्र पाकिस्तानचा वापर भारताच्या विरुद्ध त्या ठिकाणी करत असलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु याच्यामधून नुकसान हे पाकिस्तानचंच त्या ठिकाणी होत असतं. आणि म्हणून अशा प्रकारामधून मोठी राष्ट्र लहान राष्ट्रांचा एक खेळणं म्हणून त्या ठिकाणी वापर करून सत्ता समतोलाची व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न काही प्रमाणामध्ये करत असतात. तर अशा प्रकारे सत्ता समतोलाची ही काही एक वैशिष्ट्ये आहेत. याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपण बघितलं परिवर्तनीयता.
दुसरं वैशिष्ट्य आपण बघितलं ती एक कृत्रिम अवस्था आहे. तिसरं आपण वैशिष्ट्य बघितलं ती जैसे थे वादी किंवा स्थितिवादी व्यवस्था आहे. त्याच्यानंतर चौथं वैशिष्ट्य बघितलं खऱ्या स्वरूपाचा सत्ता समतोल निर्माण करणं हे कठीण किंवा अवघड आहे. आणि पाचवं वैशिष्ट्य आपण बघितलं ते म्हणजे मोठ्या राष्ट्रांच्या एक प्रकारचा हा एक खेळ आहे. तर अशा प्रकारे ही सत्ता समतोलाची काही वैशिष्ट्ये आहेत. आजच्या तासिकेला आपण यापुरते थांबणार आहोत आणि उद्याच्या नंतरच्या तासिकेला आपण सत्ता समतोलाचे प्रकार त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर आज आपण थांबू. धन्यवाद.